ठाकरे शिवसेनेच्या काही खासदारांनी घेतलेल्या फुटीर भूमिकेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। फुटीर खासदारांच्या गाढवावरील प्रतिमांना जोडे मारत पायदळी तोडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी खासदारांवर जोरदार टीका करत शिवसेनेच्या नावावर निवडून आलेल्या खासदारांनी आधी राजीनामे द्यावेत आणि मग कोणत्याही पक्षात जावं असा इशारा दिलाय। हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन गद्दार असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही काळे यांनी टीकास्त्र सोडत फुटीर खासदारांना आर्थिक प्रलोभन देऊन फोडण्यात आल्याचा आरोप केलाय। तसंच पक्षाशी बेईमानी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर राईट टू रिकॉल कायदा लागू करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। याशिवाय आगामी काळात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही लक्ष्य केलं जाऊ शकतं असा आरोप करत संविधान रक्षणासाठी विरोधक एकजुटीनं संघर्ष करतील अशी भूमिका किरण काळे यांनी मांडली आहे। आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे गेले ते स्वतः टायगर म्हणत होते, पण ते टायगर नाहीत, ते लबाड लांडगेत, ते गद्दार आहेत। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जीवावरती ते सगळे मोठे झाले होते। म्हणजे कधी काळी हा एकनाथ शिंदे त्या ठिकाणी रिक्षा चालवायचा ठाण्यामध्ये आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांनी मातोश्री डोक्यावरती हात ठेवला आणि रिक्षावाल्याचा एक आमदार, मग मंत्री, अगदी मुख्यमंत्री सुद्धा रिॲक्शन झाला। पण बेईमानी करून, गद्दारी करून मातोश्रीच्या खाल्ल्या मिठाला त्या ठिकाणी न जागता ज्या ताटात जेवले त्याच ताटामध्ये घाण करण्याचं काम त्या ठिकाणी या महाराष्ट्र द्रष्ट्यांनी केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आमचं जाहीर आव्हान आहे की या जिल्ह्याच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातला जो खासदार आहे भावड्या वागचौरे, बरं का, तो तिकडचा काही धाराशिवचा खूप भुंकत असतो। ओमड्या निंबाळकर, अजिबात कुणी ओम राजे वगैरे म्हणायचं नाही। हे कसे आले राजे, बरोबर, हे कसे आले राजे। त्यामुळे या 6च्या 6 खासदारांनी पहिले आपल्या खासदारकीचा राजीनामा जो आहे तो त्या ठिकाणी द्यावा आणि मग त्या ठिकाणी कुठल्या पक्षात जाऊन शेण खायचंय ते खुशाल त्या ठिकाणी खावं। मला या निमित्ताने एक घटनात्मक बाब आपल्यासमोर आणून द्यायची आहे की या देशामध्ये दुर्दैव असं आहे की जर त्या ठिकाणी मुलांचे परीक्षांचा पेपर फुटला तर पुन्हा परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते, पण आमदार खासदार जेव्हा फुटतात तेव्हा परत निवडणुका का नाहीत? हा आज या देशातल्या जनतेला प्रश्न आहे पडलेला। आज देशावरती ऊर्जेचं संकट आहे, पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ, त्याच्यामुळे सामान्य नागरिक त्या ठिकाणी हैराण आहे। पण दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी 50 कोटी रुपयांचा महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या तिजोरीला त्या ठिकाणी लुटून जो लिलाव खरेदी केला गेला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायाशी त्या ठिकाणी आंदण ठेवला गेला। महाराष्ट्र हा गद्दारीचा इतिहास कधीही विसरणार नाही। आज अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गट, त्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीनं संताप जो आहे तो रस्त्यावरती उतरून व्यक्त केलेला आहे। गाढवावरून या ठिकाणी या 6 गद्दारांची धिंड जी आहे ती आम्ही काढलेली आहे। या गद्दारांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।